आपण सगळेच सतत पुढे जाण्यासाठी धावपळ करत असतो, पण काही वेळ थांबण्यातूनच जगण्यासाठी नवी ऊर्जा मिळते असं मत प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता हनमकर यांनी व्यक्त केले आहे। K&Q परिवाराच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त स्पेस आउट 1 तास स्वतःसाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी त्या बोलत होत्या। कर्वे रस्त्यावरील गणेश सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात यावेळी K&Q परिवाराचे सत्येंद्र राठी, प्रमोद मालपानी, अश्विनी धायगुडे, संध्या सोमानी, देवेन भगत आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। पोर्शे कार दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बेभान जगण्याला ब्रेक लागावा आणि थोडेसे अंतर्मुख होऊन निवांत क्षण अनुभवता यावेत या हेतूने घेतल्या गेलेल्या कार्यक्रमात पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या अशा प्रकारचा हा भारतातला पहिलाच उपक्रम होता। हनमकर म्हणाल्या, आपल्या जगण्याला अनैसर्गिक वेग आला आहे, तो वेग गरजेचा आहे का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। सत्येंद्र राठी म्हणाले, कोरियन कलाकार विपिश्यांग यांनी निवांतपणाचं महत्त्व जाणून स्पेस आउट ही स्पर्धा सुरू केली। या स्पर्धेनं बीजिंग, तायपेई, हाँगकाँग, रॉटरमॅड सारख्या शहरासह जगभरात चळवळीचं रूप धारण केलं आहे। याच विचारातून भारतात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या उपक्रमाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मला असं वाटतं की आपण एका वेळेला अनेक गोष्टी करत असतो आणि महिला तर मल्टीटास्कर असतात, म्हणजे त्या एका वेळेला अनेक गोष्टी अत्यंत उत्तम पद्धतीने हाताळू शकतात। त्यामुळे एका वेळेला ह्या दोन्ही गोष्टी साध्य होणं हे खरंच काय म्हणतात फार कठीण नाही आहे। सर्वप्रथम तर सत्येंद्र राठी आणि K&Q ग्रुप यांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन की या पद्धतीचा एक वेगळा उपक्रम राबवण्याचं त्यांनी ठरवलं आणि आता तो आत यशस्वी होतोय। कारण पूर्ण सभागृह भरलेलं आहे आणि अत्यंत शांत लोक बसलेली आहेत हालचाल न करता। हे काय म्हणतात बाकीच्यांसाठी जितकं गरजेचं आहे तितकं स्वतःसाठीही गरजेचं आहे। माझा सिनेमा आता सुरू आहे, आता थांबायचं नाही हा दृष्टिकोन जसा आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे आणि तो आपल्याला पुढे घेऊन जातो, तसं आता थोडं थांबायला हवं हा दृष्टिकोनसुद्धा आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जातो। आपण जेव्हा थोडंसं थांबतो, थोडंसं संयमित होतो, आपल्यासाठी विचार करतो, आपल्या आत डोकावून पाहतो, खरं तर कधीतरी काहीच करत नाही, तेव्हासुद्धा सर्जनात्मक गोष्टींचा जन्म होऊ शकतो ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे। कारण मी जेव्हा अशी थांबून थकते तेव्हा मी थोडीशी थांबते, थोडासा कंटाळा येऊ देते स्वतःला, थोडं स्वतःबद्दल विचार करते, काहीही न करता बसते आणि त्यातून मला असं वाटतं पुढे जाण्याची शक्ती मी गोळा करते आणि पुढे जाते। त्यामुळे आता थांबायचं नाही हे जितकं गरजेचं आहे आयुष्यात, तितकंच आता थोडं थांबूया हेही गरजेचं आहे। K&Q परिवारातर्फे भारतात आणि पुण्यातही प्रथमच असा उपक्रम आपण घेतला आहे, स्पेस आउट 1 तास स्वतःसाठी खास। यात जे आता मागच्या वर्षी पुण्यात 19 मेला पोर्शे अपघात झाला, त्याच्यावरनं कळालं की पुणे किती बेभान आणि बेलगाम जगतोय आपण सगळेच। तर कुठेतरी आपण थांबायला पाहिजे, आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे, त्यासाठी निवांत स्वतःबरोबर 1 तास घालवा असं आवाहन आम्ही पुणेकरांना केलं होतं आणि पुणेकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला। या उपक्रमात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने झोपायचं नव्हतं, डुलकी घ्यायची नव्हती, ध्यानधारणा नाही, कोणाशी बोलायचं नाही, मोबाईलला हात लावायचा नाही, ऐकायचं नाही, चित्रकला नाही, वाचन नाही, फक्त पूर्ण वेळ स्वतःबरोबर राहणे हा त्याच्या मागचा उद्देश होता। जवळपास 250च्या वरती पुणेकर आलेत आणि हा उद्देश पूर्ण आमचा सफल झाला।